नमस्कार. फक्त 10वी पासवर वाहन चालक ज्याला आपण ड्रायव्हर म्हणतो त्या ड्रायव्हरच्या जागा आलेल्या आहेत. कुठल्या जागा आहेत तर न्यायालयाच्या जागा. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या वेतन किती आहे, पगार किती आहे तर पगार बेसिक पगार तुमचा 29,200 रुपयापासून ते 92,300 रुपयापर्यंत. म्हणजे साधारणतः तुम्हाला सुरुवातीला एक 37 ते 38,000 रुपयापर्यंत पेमेंट याचा असणार आहे. सविस्तर संपूर्ण माहिती पाहू. कुठला फॉर्म भरायचा आहे का, याची एक्झाम असते का, कोण देऊ शकतो, सगळ्या प्रश्नाची उत्तरं इथं मिळणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्स कसं असतं ते सुद्धा आणि चारित्र्य प्रमाणपत्र सुद्धा लागतं ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओला नवीन आहेत लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि ज्यांची 10वी झाली असेल, ज्यांच्याकडे ड्रायव्हिंगचं लायसन असेल, अशा सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या. बघूया या व्हिडिओमध्ये काय आहे. तत्पूर्वी आपली न्यायालयाची बॅच सुरू झालेली आहे. शिपाई भरतीसाठी 740 रुपयाला बॅच आहे आणि त्यासोबत तुम्ही ड्रायव्हर असाल, लिपिक असाल, इतर सगळ्यांसाठी 999 रुपयासाठी बॅच आहे. हा नंबर दिसतोय 9552629563. या नंबरला तुम्हाला संपर्क करायची, बॅच जॉईन करायची असेल तर. ठीक आहे, चला आता बघूया कुठली जागा आहेत तर न्यायालयाच्या जागा आहे. याचं नाव काय आहे तर वाहन चालक नावाचं पद आहे. कुठं आहे? मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये आहे. ओके, हा आता जागा कुठं कुठं आहेत तर लक्षात ठेवा, न्यायालयामध्ये कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही. फक्त आरक्षणाचा उपयोग तुमच्या वयासाठी होतो. बाकी लक्षात ठेवा, जागा उच्च न्यायालय मुंबई 26. एकूण निवड पद किती आहेत तर 26 पद आहेत. वेटिंग लिस्ट मध्ये प्रत्यक्ष यादीमध्ये 7 पद आहेत. नागपूर खंडपीठाच्या एकूण निवड यादी 5 जागा आहेत आणि 1 जागा ही तुमची वेटिंग मध्ये असणार आहे. छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये 6 जागा आहेत निवड यादीमध्ये आणि 2 जागा वेटिंग मध्ये आहेत. वेतन किती आहे तर S10 चा स्केल आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात तुम्हाला वेतन आहे. बेसिक वेतन तुम्हाला 29,200 ते 92,300 आणि वेगळे नियम जे काय भत्ते ते वेगळे मिळतात. साधारणतः तुम्हाला 38 ते 39,000 सुरुवातीला पेमेंट तुमच्या हातामध्ये येऊ शकते, जास्त असेल त्यापेक्षा. पात्रता काय आहे तर बघा, पात्रता फक्त आणि फक्त पात्रता दिली 10वी पास. कमीत कमी SSC म्हणजे 10वी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. म्हणजे कमीत कमी तुमची 10वी ज्यांची पास असेल, 10वी पास वाले सगळेच हा फॉर्म भरू शकतात. परंतु याला ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा लागतं. व कोणतं ड्रायव्हिंग लायसन्स ते पण बघूया. त्यासोबत त्या उमेदवाराला मराठी ही लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे आणि बोलता आली पाहिजे. तसंच हिंदी सुद्धा त्याला लिहिता, वाचता आणि बोलता आली पाहिजे. ह्या 2 अटी दिलेल्या आहेत. त्यानंतर पुढची अट, आता वय पाहूया, नंतर तुमचं ड्रायव्हिंग कोणतं लागतं काय ती पण माहिती या व्हिडिओमध्ये पाहिजे. वय किती आहे तर खुला प्रवर्ग असेल तर 21 वर्ष, कमीत कमी 21 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो. त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल, कुठलीही कास्टमध्ये असाल, कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी काय करता येतं, फॉर्म भरता येतो. आता विविध मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बघा, म्हणजे न्यायालयामध्ये तुम्ही कर्मचारी असताल किंवा गव्हर्नमेंटमध्ये कुठेही तुम्ही कर्मचारी असतात आणि तुम्हाला न्यायालयाचा वाहन चालकाचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त वय लागू नये. तुम्ही किती वय असेल तरी त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता, परंतु कमीत कमी 21 वर्ष तुमचं वय असणं गरजेचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. उमेदवाराकडे जाहिरात प्रसिद्ध दिनांकाच्या व त्यानंतर मोटार वाहन अधिनियम 1988 चा प्रमाणे वैध आणि कार्यरत असं किमान हलकं मोटार वाहन तुमच्याकडे चालवण्याचा परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स कुठलं LMV म्हणजेच हलकं मोटार वाहनचा 4 व्हीलर जे आहे त्या 4 व्हीलरचं तुमच्याकडे LMV लायसन असेल, परवाना कधीचा तर जाहिरात ज्या दिवशी आली त्या दिवसाच्या अगोदरचा. बघा, उमेदवाराकडे जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास व त्यानंतर जो नियम दिलाय त्याच्यानुसार, म्हणजे साधारणतः 9-10 तारखेला जाहिरात आली, 9 त्याच्या अगोदर तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर उमेदवारास किमान 3 वर्ष हलके किंवा जड मोटार वाहन चालवण्याचा अनुभव असावा. तुम्ही आता ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे लगेच जाहिरातच्या अगोदर असून चालणार नाही.
3 वर्ष झालेले असावं त्याला, तुम्ही कुठेतरी ड्रायव्हिंग लायसन्स केलेली असावं, तुमच्याकडे अनुभव असावा 3 वर्षाचा. उमेदवारास वाहन चालवण्याचा पूर्व काळ हा रेकॉर्ड स्वच्छ असावा, म्हणजे तुमच्यावर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ऍक्सिडेंट झालेला नसावा, तुमच्याकडून कोणी त्या ठिकाणी जास्त दुखापत झालेली नसावं, म्हणजे व्यवस्थित उमेदवारास पूर्व काल हा स्वच्छ असावा, कुठल्याही प्रकारे ऍक्सिडेंट केलेला नसावा, सरळ सरळ. ओके. त्यानंतर उमेदवारास मोटार वाहनाची देखभाल सर्वसाधारण दुरुस्तीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. गाडी पंक्चर झाली, दुरुस्ती करायची काही काढत ते तुम्हाला ते दुरुस्त करता यायला पाहिजे, हे एवढं बेसिक नॉलेज तुमच्याकडे असावं. उमेदवारास संबंधित मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर शहरांची स्वाभाविक रचना माहिती असावी, म्हणजे तुम्हाला मुंबईमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर मुंबईची तुम्हाला माहिती असावी, नागपूरमध्ये भरताय तर नागपूरची, छत्रपती संभाजीनगरमध्ये फॉर्म भरतात छत्रपती संभाजीनगर शहराची सगळी इत्यभूत माहिती असावी. उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि निर्व्यसनी असावा, कुठलं त्याला व्यसन नसावं. त्यानंतर हे तुमचे नियम झाले, म्हणजे साधारणतः तुमच्याकडं हलकं 4 व्हीलरचं लायसन्स असेल तरी चालतं. 3 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी लायसन्स काढून झालेलं असावं, तुमच्याकडे अनुभव असावा 3 वर्षाचा. परीक्षा शुल्क, आता ऑनलाईन अर्ज भरण्याचं शुल्क, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. किती आहे परीक्षा शुल्क, तर 1,000 रुपये परीक्षा शुल्क आहे. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदाराचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीये. भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीमध्ये परत घेतले जाणार नाहीत. तुम्ही फीस भरली तर कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला ती वापस मिळणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे न्यायालयाचं. फॉर्म भरायला कधी सुरुवात होणार आहे तर पहा, 15 डिसेंबर 15/12/2025 पासून ते दिनांक 5/1/2026 म्हणजे 5 जानेवारी पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तर किती वाजेपर्यंत, तर लक्षात ठेवा, 5 वाजेपर्यंत, 5 जानेवारीच्या 5 वाजेपर्यंत शेवटची तारीख आहे. त्यानंतर जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म भरता येणार नाही. शेवटची तारीख 5 जानेवारी आहे. ओके. आणि 15 तारीख. आता सिलेबस कसा आहे, तुमची एक्झाम होणार आहे. फॉर्म भरल्याच्या नंतर त्या एक्झामला तुम्हाला काय विचारलं जाणार आहे, तर लेखी परीक्षा असणार आहे तुमची, 20 गुणाची लेखी परीक्षा असणार आहे. आणि या 20 पैकी तुम्हाला कमीत कमी 7 मार्क पडणं अपेक्षित आहे. 20 पैकी किती, 7 मार्क पडले पाहिजेत. काय दिलं त्यांनी बघा, लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकामध्ये खालील विषयावर वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील. ऑब्जेक्टिव्ह टाइप, मल्टिपल चॉईस, वाहनाची देखभाल आणि किरकोळ दुरुस्तीविषयक ज्ञान, संबंधित मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर शहर, त्यालगतची महत्वाची स्थळं आणि रस्त्याची तुम्हाला माहिती असावी, आणि सामान्य ज्ञान यावर तुम्हाला 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि या 20 प्रश्नापैकी तुमचे 7 प्रश्न किंवा 20 गुणापैकी 7 गुण तुम्हाला पडायला पाहिजेत कमीत कमी. ओके. त्यानंतर तुमचा पूर्वानुभव तुम्हाला 10 गुण दिलेले आहेत, म्हणजे तुम्ही कुठं 3 वर्षाचा अनुभव घेतलेला आहे ड्रायव्हिंगचा, 10 गुण आहे. त्याच्यानंतर मोटार वाहन परीक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO मध्ये अधिकाऱ्यामार्फत होणार आहे तुमची, 10 गुण आहेत तुम्हाला. तर त्या 10 पैकी 7 गुण तुम्हाला पडले पाहिजे, म्हणजे तुमची प्रत्यक्ष ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे. जसं तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स काढायला जाता, ड्रायव्हिंगची टेस्ट होते, त्या प्रकारे तुमची ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे. ओके. त्यानंतर निवड प्रक्रियेची एकूण गुण 50 गुण उत्तीर्ण, किमान तुम्हाला 25 गुण पाहिजे. आता 50 गुण कोणते, तर बघा 20 मार्काची तुमची लेखी होणार आहे, 10 मार्क तुमची जी काही ड्रायव्हिंग अगोदर केली 3 वर्ष त्याला मार्क आहे, 10 मार्क 10 गुण तुम्हाला जी काही तुमची ड्रायव्हिंग होणार आहे प्रत्यक्ष त्याला 10 गुण आहेत, आणि 10 गुण तुमचे मुलाखतले, हे 30 आणि 20 50, अशा या 50 गुणापैकी तुम्हाला 25 गुण पडणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे यांनी दिलेलं आहे. मुलाखत सुद्धा तुमची 10 गुणाची दिलेली आहे. ओके. आता शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचं गुणपत्रक 10वी किंवा तत्सम परीक्षा, 12वी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड असेल किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेलं असं चालतं. नोंद, काही बोर्डाच्या गुणपत्रिका टक्केवारी ऐवजी ग्रेड दिलेला आहे. आता ग्रेडच सुरू आहे टक्केवारीच्या ऐवजी दिलेलं. या प्रकरणात उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी विषयनिहाय मिळालेले गुण, एकूण गुण आणि टक्केवारी असलेले गुणपत्रक संबंधित शाळा बोर्डाकडून
मिळवावे आणि ते गुण संबंधित रकान्यात दिलेल्या सूचनानुसार भरावे. म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना तुमच्याकडे तुमचं गुणपत्रक जे काय आहे तर ते असावं. सदर गुणपत्रक उच्च न्यायालय प्रशासनाने वेळोवेळी मागितल्यास सादर करावे. तुमची निवड झाल्याच्या नंतर तुमच्या कोणीतरी तक्रार केली असेल याचं डॉक्युमेंट नाहीये, फ्रॉड डॉक्युमेंट काढले काय जे असेल तर त्यांना वाटलं की तुमचे डॉक्युमेंट चेक करायचे त्यावेळेस ते तुम्हाला हजर करावे लागतील. ते जेव्हा मागतील की तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवा त्यावेळेस तुम्हाला दाखवावे लागतील. शैक्षणिक पात्रचे प्रमाणपत्र 10वी किंवा तत्सम परीक्षा, 12वी किंवा इतर डिप्लोमा, मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेल्या इत्यादीसाठी जाहिरात प्रसिद्धी नंतरची तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयीची प्रमाणपत्र अर्जासोबत ऑनलाईन फॉर्म ए नमुन्यात भरायचे. म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना 4 नंबरचा मुद्दा महत्वाचा आहे. काय मुद्दा आहे? चारित्र्य प्रमाणपत्र लागणार आहे. पण कोणाचं लागतं तर बघा, 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेलं चारित्र्य संपन्नतेविषयी प्रमाणपत्र. काहीच नाही. तुमच्या गावातल्या 2 व्यक्ती धरायच्या, ठीक आहे. फक्त तुमचा जवळचा वडील नसावा, भाऊ नसावा, चुलते नसावं, गावातले कुठल्याही व्यक्ती चालतात. शिक्षक असेल, डॉक्टर असेल, इतर कोणी असेल, कोणी चालतं. सामान्य माणूस जरी असेल तर चालतं. त्या 2 व्यक्तीचं शेवटी तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र कसं आहे ते शेवटी दिलेलं आहे, काळजी करू नका. वैध वाहन परवान्याची ड्रायव्हिंग लायसन्स प्रत, ड्रायव्हिंग लायसन्सची झेरॉक्स तुमच्याकडे असावी. ते तुम्हाला फॉर्मच्या वेळेस तिथं अपलोड करावं लागणार आहे. मोटार वाहन चालवण्याचं किमान 3 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र तुमच्याकडे असावे. तुम्ही कोणाकडे मोटार वाहन चालवले, कोणाच्या हाताखाली काम चालू केलं असेल ड्रायव्हिंग म्हणून तर तुमच्याकडे 3 वर्षाचं ते प्रमाणपत्र असणं त्यांच्याकडून घ्यायचं. कसं घ्यायचं बघा, प्रमाणपत्रावर जारी करणाऱ्या संस्थेचं व्यक्तीचं नाव, तुम्ही कोणाकडे ड्रायव्हिंग केलेलं आहे त्या व्यक्तीचं संस्थेचं नाव लिहायचंय, त्याचं सही घ्यायची, पत्ता कुठं आहे, तसंच संस्थेचा शिक्का असणे आवश्यक आहे जिथं तुम्ही काम केलं असेल त्यांच्याकडे. ओके. किंवा ड्रायव्हिंग देणाऱ्या अनेक संस्था असतात त्यांच्याकडे. सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला मागासवर्गीय उमेदवार, तुम्ही आता कास्टमधून जर फॉर्म भरणार असाल तर मग तुमच्याकडे कास्टचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असावं. कशासाठी? तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबतचं सक्षम प्राधिकरण म्हणजे तुमच्याकडे तहसीलचं डोमासाईल सर्टिफिकेट असावं. ओके. त्यानंतर रोजगार विनिमय एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्यालयामध्ये नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्र, तुम्ही जर त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट कार्यालयामध्ये नोंदणी केली असेल तर त्याच्या नोंदणी प्रमाणपत्राची परत पाहिजे, नसेल केली हरकत नाही. उमेदवार हा शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकरणाने कार्यालयाची मंजुरी घेतल्याचं नाहरकत प्रमाण, तुम्ही जर शासकीय कर्मचारी आहात आणि तुम्हाला न्यायालयामध्ये या वाहन चालकाचा फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे तुम्हाला जो काही सक्षम प्राधिकारी आहे त्याने मंजुरी दिल्याचं तुमच्याकडे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. ही तुमची माहिती झालेली आहे. बॅच सुरू झालेले 999 रुपये फीस आहे. प्ले स्टोरला जायचंय, असं श्री अकॅडमी मराठी सर्च करायचं, हा लोगो येतो, डाउनलोड करून घ्यायचा, ऍप रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तिथं पेड कोर्सेस नावाचं ऑप्शन आहे. काय ऑप्शन आहे बघा, इथं पेड कोर्सेस नावाचं ऑप्शन आहे. पेड कोर्सेस पहिलंच ऑप्शन पेड कोर्सेस. या पेड कोर्सेसला क्लिक करायचं, तुमची न्यायालयाची बॅच येऊन जाते. बॅचला जॉईन करा. तुमच्या मोबाईलमध्ये जे काय फोन पे गुगल पे असेल तिथून पैसे पे होतील आणि तुम्हाला बॅच दिसायला सुरुवात होईल. हा नंबर तुम्हाला कोपऱ्यात दिसतोय, या नंबरला तुम्ही संपर्क करू शकतात. काळजी करायची आवश्यकता नाही जर तुम्हाला न्यायालयाची शिपाई भरती जॉईन करायची असेल तर. आता अशा प्रकारचं तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र आहे. हे चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला काय करायचं बघा, फॉर्म ए नमुना ए चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की तुम्ही स्त्री असाल, मुलगा असाल, मुलगी असाल तर मुलगा, मुलगी असेल तर हे खोडून टाकायचं, याला ओके करायचं. मुलगा असेल तर त्या ठिकाणी याला ओके करायचं, हे खोडून टाकायचं. ओके. लेडीज असेल तर, आणि लग्न न झालेली मुलगी असेल तर मग याला क्लिक करायचं, बाकीचे खोडून टाकायचे. इथं तुमचं नाव लिहायचं ह्या, ठीक आहे, जे असेल ते तुमचा जो काही गाव असेल ते, तालुका, जिल्हा, येथील रहिवासी असून तुमचं नाव लिहायचं. ठीक आहे. हे ह्या तुमच्या गावाचं नाव, तालुका, जिल्हा, इथं गावाचं नाव लिहायचं जे असेल ते. छत्रपती संभाजीनगर तालुका किंवा छत्रपती संभाजी कुठलं गाव असेल, ठीक आहे,
तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजी येथील रहिवासी असून मी त्यांना मागील किती वर्षापासून, 3 वर्षापासून, 5 वर्षापासून ओळखतो. त्याची वर्तणूक व चारित्र्य चांगले आहे. ते माझ्या नातेवाईक नाहीत, जवळचे नातेवाईक नसावेत. ठीक आहे. करिता सदरील वर्तणूक चारित्र्य प्रमाणपत्र देण्यात येत आहे. इथं दिनांक, ठिकाण कुठलं आहे ते, दिनांक, ज्या दिवशी ते प्रमाणपत्र देणाऱ्याचं नाव, त्याचा व्यवसाय, त्याची सही, पत्ता आणि त्याचा भ्रमणक्रमी म्हणजे फोन नंबर. मग कोणी दिले तुम्हाला, त्याची सही करायची, तर त्याचं नाव ब क, त्याचा व्यवसाय काय आहे, तो डॉक्टर आहे, शिक्षक आहे, काय जे आहे, वकील आहे, पोलीस जे काय असेल ते, त्याचा पत्ता, तो कुठं राहतो, काय त्याचा पत्ता लिहायचा आहे, त्याचा मोबाईल लिहायचा, इथं मोबाईल नंबर त्याचा, झालं, संपलं. असं 2 व्यक्तीचं करायचं. हे एका व्यक्तीचं झालेलं आहे. सेम असंच अजून दुसऱ्या व्यक्तीचं घ्यायचंय. तुमचं नाववर तुमचंच असणार, फक्त खाली त्याची माहिती असणार, ज्याच्याकडून तुम्हाला घ्यायचं. अशा 2 व्यक्तीचं घ्यायचं, फॉर्मला लावायचं, संपलं, झालं तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र. कळलंय का? बॅच जॉईन लवकर करून घ्या. त्यानंतर तुमची 2000 रुपये फीस होणार आहे. व्हिडिओ आवडला तर सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करून द्या. टेलिग्रामचा ग्रुप आहे आपला, तो सुद्धा जॉईन करा. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो सुद्धा जॉईन करून घ्या सगळ्यांनी.